सुप्रभात सज्जन श्रोते हो. मुकेपणी विश्वंभर राहावे, मुकेपणी विश्वंभर राहावे. आत्मोपनिषद देवपाद 134, 135, 136 या पानावरचं हे काव्य आहे. अर्थात प्रथम नेहमीप्रमाणे अर्थस्पष्टीकरण करतो आणि नंतर काव्य वाचन करतो. ऐका. वास्तवात ब्रह्म नाम व रूप याच्या अतीत आहे, त्याच्या पलीकडे आहे. ब्रह्म म्हणजे अस्तित्वाची विराटता आहे. अस्तित्वाचे प्रकट प्रसरण व त्याचे दिसणे म्हणजेच ब्रह्माचे रूप. मात्र त्याचे रूप नेमकेपणे सांगणे शक्य नाही, कारण ते असीम, सीमा नसलेले, अनंत अनंत म्हणजे अंत नसलेले व अमेय म्हणजे मोजता न येणारे आहे. तरीही कोणी त्याला रामकृष्ण म्हणतात. रामकृष्ण म्हणता म्हणता त्याला पुढे जाऊन हरी असे म्हणतात. वेगळ्या बाजूने पाहता रामकृष्ण ही सुद्धा ब्रह्माबाबत नावे अपुरी पडली. म्हणून रामकृष्ण म्हणता म्हणता रामकृष्ण हरले, पराभूत झाले. आता रामकृष्ण उघे झाले, गप्प झाले. म्हणजे रामकृष्ण ही नावं ब्रह्माला देता देता ती नावं कमी पडली, म्हणून रामकृष्ण ही नावं पराभूत झाली. आता रामकृष्ण ही नावं उघी झाली म्हणजे गप्प बसली. आणि रामकृष्ण उघे झाल्यानंतर हे रामकृष्ण नाम गप्प झाले आणि हरी म्हणजे सर्वत्र पसरलेले विष्णूचे नाव हरी या नावाने ब्रह्म ओळखले जाऊ लागले. आता रामकृष्ण हरी असं एकत्र मंत्र म्हणायला लागले. रामकृष्ण हरी म्हणजे रामकृष्ण हे ब्रह्माच्या यथार्थ जाणीवेच्या दृष्टीने अपुरे आहेत आणि हरी, हरी दीर्घ दिला की तो विष्णू आणि हरी ह्रस्व दिला की नष्ट होणे. म्हणून रामकृष्ण आता सुरुवातीला ब्रह्माचं रामकृष्ण हा मंत्र होता, पण ते रामकृष्ण पुरा पडला म्हणून रामकृष्ण हरी हा मंत्र म्हटला गेला. आणि आता रामकृष्ण हरी याच्यातून सुद्धा जेव्हा ब्रह्माचा बोध होत नाही तेव्हा रामकृष्ण हरी हा मंत्र संपला आणि हरी सुद्धा उपराच आहे, हरी सुद्धा अपुराच आहे. रामकृष्णाप्रमाणेच हरी सुद्धा अपुराच आहे, म्हणून तोही हरला. आता हरी हर हरी हर असे 9 उच्चारण उलट बाजूने आले. हरीही हरला व हर तेवढाच उरला. आता केवळ म्हणजे पहिल्या रामकृष्ण म्हणायला लागले लोक, नंतर रामकृष्ण हरी म्हणायला लागले. रामकृष्ण हरी अपुरं पडलं म्हणून हरी हर असं उच्चारण सुरू झालं. आणि आता हर 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 असे ब्रह्माबाबत म्हणता म्हणता हर 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 याचा उलट्या बाजूने उच्चार रह 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 असा प्रतिध्वनी येऊ लागला. म्हणजे हर 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 हा मंत्र सुद्धा अपुराच पडला आणि रह 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 असं अस्तित्वात उरलं. म्हणजे हर सुद्धा उरला, हर सुद्धा हरला आणि उरला रह. रह म्हणजे राहणे, असणे, म्हणजे केवळ असणे, राहणे किंवा कैवल्य. तेव्हा येथे सांगायचं एवढंच आहे, ब्रह्माचं वर्णन करताना सुरुवातीला रामकृष्ण रामकृष्ण म्हणायला लागले. ते वर्णन अपुरं पडलं म्हणून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायला लागले. मग ते वर्णन अपुरं पडलं म्हणून हरी हर हरी हर असं म्हणायला लागले. नंतर फक्त हर 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 म्हणायला लागले आणि हर 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 म्हणताना रह 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 असा बोध झाला. म्हणजे कितीही नावे घेतली तरी नावे कमीच पडतात आणि नावाच्या पलीकडे जे असतं तेच राहतं, रह रह रह. म्हणून रामकृष्ण हरी, नंतर हरी हर, नंतर हर 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 आणि शेवटी रह रह रह. म्हणजे राम असो, कृष्ण असो, हरी असो, कुठलीही नाव अपुरी पडतात. हर हे नाव सुद्धा अपुरं पडतं आणि फक्त हर 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 म्हणताना रह 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 असा जो बोध होतो हेच केवळ राहणे किंवा कैवल्य, हेच त्या ब्रह्माचे शब्द पातळीला लक्षात येणारे रूप. म्हणजे ब्रह्म हे नाम रूपातीत राहणे. म्हणजे ब्रह्म हे नावाच्या पलीकडे, रूपाच्या पलीकडे राहणे. रह म्हणजे अस्तित्व आहे. तेव्हा ब्रह्म हे नाम नव्हे, रूप नव्हे, त्याच्या पलीकडे केवळ राहणे अस्तित्व आहे. हे आता स्वयंसिद्ध झालं किंवा स्पष्ट झालं. सारा ब्रह्माबाबत काही बोलणे अशक्य आहे
अपुरे आहे. यामुळे आता ब्रह्माबाबत बोलण्यास वाचा ध्वजावत नाही. शब्द मौनात जातात आणि मौनातील मुनी, मौनात गेलेला मुनी मुकेपणी म्हणजे मौनातच या किंवा त्या विश्वात, म्हणजे मौनातील मुनी मुकेपणी त्या त्या विश्वात किंवा या म्हणजे हृदयातील विश्वात भरून दशांगुळे उरलेल्या, म्हणजे मौनात गेल्यानंतर माणसाला लक्षात येतं की ब्रह्म आपल्या आत आहे, बाहेर आहे आणि हळूहळू आत बाहेर सुद्धा जातं आणि त्याच्याही बाहेर जे तत्व आहे ते 10 अंगुळे उरले. असं हे विश्वंभर तत्वाचे खरं ज्ञान मुख्याचेच मुखेपणी, म्हणजे जेव्हा माणूस निशब्द होतो, निर्विचार होतो, तेव्हा मुखेपणीच त्याला त्या अबोल तत्वाचे अबोलपणी स्मरण करता येते आणि तिथे तो एवढंच जाणतो की सर्वत्र ब्रह्म ब्रह्म ब्रह्मच आहे आणि सर्वत्र हे राहिलेलं जे आहे नाव रूपाच्या पलीकडे जे राहिलेलं आहे केवळ असणेपणी आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात, असा या गद्याचा अर्थ आहे. आता पद्य ऐकलं की ते अतिशय सोपं आहे. मुखेपणी विश्वंभर राहावे. ते ब्रह्माचं चिंतन करता करता शेवटी चिंतन करणारा म्हणतो मुखेपणी विश्वंभर राहावे. आता मौनातच विश्वास भरून आपण राहावे. ऐका. नाव कैसे त्याचे रूप कैसे त्यासी, नाम रूपातीत ब्रह्म म्हणती त्यासी, राम म्हणती त्यासी, तैसे कृष्ण म्हणती, राम कृष्ण हरती, उगे हरी राहती, राम कृष्ण हरले हरीची बनले, परिब्रह्म हरी नावाने ठाकले, हरी हरला हर तो बनला, हरी हर होऊनी ब्रह्मत्वे ठाकला, आता ब्रह्मनाव हर ऐसे झाले, उलट करीता म्हणून उरले, केवळ असते केवळ राहते, हर हर म्हणता हर उरते, आता नाम गेले रूप ते निमाले, नाम रूपातीत केवळ राहले, केवळ राहते केवळ उरते, विश्वात भरूनी उगे मुखे राहते, मुख्यास भजावे मुख्यास स्मरावे, विश्वात भरूनी मुखेपणी विश्वंभर राहावे, विश्वात भरूनी मुखेपणी विश्वंभर राहावे. अस्तु. धन्यवाद. चिंतनाचा शुभ दिन. सुप्रभात.